भगवानांनी सांगितलं भूतांना बाबा इथं नाचू नका, मग कुठं नाचा म्हणे? जेव्हा कलियुगात पृथ्वी तलावर जेवढे जेवढे नवरदेव मिरवले जातील त्या सगळ्या समोर नाचाय तुम्हीच. म्हणून तुमच्या लग्नात घोड्यासमोर जी नाचली ती देवानं पाठवलेली भूत होती. फक्त तुमच्यात फरक एवढा झाला तेव्हा फक्त भूतच नाचायची, आता हाडळं बी निघाल्या. थोडं ऍडव्हान्स झाली ना लाईफ महाराज. जरा अवघड झालं नाही की नाही? अवघड झालं, जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही बरं. हे बघा, आनंद घ्यावा आयुष्यात, फिल्म बघा, गाणी ऐका, काय कुणाला काय सांगता, काही हरकत नाही रे. फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा, पिक्चर तुमचं मनोरंजन करू शकतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, गाणं तुमचं मनोरंजन करतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, त्यात काहीच वावगं नाही आहे. कलाकार वाईट नाही, कला वाईट नाही, कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, पिक्चर फक्त मनोरंजन करू शकतं. जर आयुष्य घडवायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथाच वाचावा लागतो, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतो. ते मनोरंजन आहे, हे आयुष्याची यश आहे, आयुष्याची यश आहेत ही. आणि करू शकतो रे जगात. हे जग असं आहे, इथं सगळं करू शकता तुम्ही, सगळं. काय झालंय? पुढे येत आहे का? मग आधीच यायचं ना. माणसाला जरा उशिरा कळतं, हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे रे. पण जाऊ दे, वेळ व्हायच्या आधी आले ते नशीब आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता एवढे आले बर का, पण 2-4 राहिल्याच. ती मुदाम करणार, माहिती ना तुम्हाला, मुदाम. त्यांना असं वाटतं आपण पुढच्याला फसवतो, पण त्यांना कुठं कळतंय त्याच फासत्या द्या. म्हणजे आपलं कसं झालंय माहित आहे, म्हणजे आपली अवस्था कशी माहित आहे महाराज. एका पोरानं तिकीट काढलं, खाली उतरलं आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागलं. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ते म्हणला, मी कंडक्टरला फसवला. ती म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. अरे कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. तुकोबाराय म्हणले, अशी ज्याची बुद्धी त्याच्यापेक्षा दगड बरे ना. येडी लोक आहे. अहो एक पोलीस होता. कोण होता? पोलीस होता. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला? हे कलियुग आहे, इथं पोलिसाला चोरच धरतो, इथं चोराला पोलीस धरत नाही बाबा. हे कलियुग आहे. नामदेवराय सांगतात हे कलियुग आहे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. उडत चिमणे चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणे चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. कळलं नाही? हे कळायचं जरा अवघड आहे महाराज बरं का. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुटून कुटून किती कुटले तरी कुटूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. तुमच्या पाठंद्रातलं सांगते. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती? 17 रांजण भरले पिले 12. हत्तीन कोण व्याली? मुंगी. तिचं दूध वाजू देऊ नका दादा. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? ऐका कीर्तन. ढेकळं मिळ लागणार आहे रे. वनात कासव गीत काय? आता ज्याचा आवाज निघा ना ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का? आणि कुठं वनात? मग नामदेवराला आम्ही म्हणलं खोटं बोलतात महाराज. महाराज म्हणले खोटं बोलणाऱ्याची अवलाद नाही. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय काय? खरंय इथं कर्म कमी बोबाटा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ द्यायचा पण फेसबुक जाम करायचा. अरे द्यायचाच कशाला? हा कोट्यवधीच्या बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्याच्या घरात जेवाय गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला. मग तू लिहितोच कशाला? माझं असं म्हणणं नाही की वाईट वागू नका, पण वाईट वागून लोकांना चांगलं दाखवू नका ना. जसे तसे दाखवा. अशी राहते ना अशीच राहते, असा राहतो ना असाच राहतो. फसवतो ना का रे. पाप करून जेवढं पाप लागत नाही तेवढं पुण्य करायचं नाटक करून पाप लागतं. खोटं नका बोलू. येडाय ना येडाय. असे लोक इतका चांगलपणाचा आव आणायला लागले. आणि खरं सांगू, लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. दुसऱ्यासाठी नका रे वागू.
काही नाही, ही लोक तोंडावर चांगलं म्हणतात. आता एवढा जरी आमच्या विकीदादांनी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खं गाव काय चांगलं म्हणणार नाही. 2-4 तरी खौट बोलणारच. ती जाता जाता म्हणणार त्याचं काय असते, पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचाच. लोक आहेत महाराज ती. तुम्ही हे पाटील आणा नाही तर ते पाटील आणा, तुम्हाला बट्टा लागणारच. कारण हे जग आहे, हे कीर्तन करायला सोडत नाही. तर आपली काय कथा आहे? अहो लोकांनी देवाला सोडलं नाही, आपली काय कथा आहे? खुशाल मला इतकं वाईट वाटतं ना आपल्या धर्मातला. तर ना बांड पोरगा मला येऊन म्हणला, ताई एवढा राम राम कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल करता, एवढ्या जगाच्या मालकाला सगळं कळतं. आणि हे बघा, ज्या विज्ञानाच्या जोरावर आपण उड्या मारतो ना, सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तक वाचून खोकडही शाणी होतात, ज्ञान परंपरेचं लागतं. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचेणी आवेशे प्रगटले ते जलकलं की तदी सेता याविजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी सांगितलं. याला वारकरी संप्रदाय म्हणायचं आणि याला विज्ञान म्हणायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. आणि खरं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच काही नाहीये. पण देव समजून घेता आला पाहिजे, देव कळला पाहिजे. सर्व गटीरामध्ये हा देही एक. देव कुठे हे लक्षात घ्या. शंकराचार्याचं वर्णन आहे बघा. कर्कश होतोय आवाज. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्वामृतमृत देव गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कौन कहते कि भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. आवाज. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान वीर शबरी के तरह. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी. देवाला कुठलं स्वरूप नाही हा. कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना. कभी राम बन के खेचू देऊ नका, आवाज मोकळा द्या. चली आना प्रभु जी चली आना. हरि बोल. राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. ओ पालनहारे निर्गुण तुम्हारे बिना हमारा कोनो नाही. हमारी उल
हमरा कौन नाही राधे तुम्हारे बिन हमरा कौन नाही। संकटानं म्हणावं किती पाठ द्यायचं ते अपयशांना म्हणावं काय पदरात पडायचं ते पड, लोकांना म्हणावं काय नावं ठेवायचं तर ठेवा, अरे जगाला म्हणावं काय पाय खेचायचं ते खेचा, फक्त पांडुरंगाला सांगा मस्तकावरचा हात काढू नको, जग जिंकल्याशिवाय सोडणार नाही, ही ताकद तुझ्या आशीर्वादात आहे। हे नामचिंतन आणि देवाचं नाव आहे, नाही हे जमलं तरी काही हरकत, चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोडा। कृष्ण सांगतात अरे अर्जुना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध। अरे अर्जुना चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड, तुझ्या जठरामध्ये अग्नी म्हणून अन्न पचवणारा सुद्धा मी आहे, मी तो राम मी तो कृष्ण तो मी विठ्ठल तो मी जगदीश्वर, जगवणाराच मी आहे। म्हणून आम्ही म्हटलो ज्याला हे कळालं तो सुखी आहे, बाकी कल्पनेची बाकी सगळं असत्य आहे, कल्पना म्हणजे असत्य, द्वैत म्हणजे असत्य, धम्म म्हणजे असत्य। द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन, कल्पनेत जगणाऱ्याला आणि बिन कुळाच्या बिन बुडाच्या माणसाला कितीही ज्ञान दिलं तरी पचणार, कारण कुळात लागतं, आणि कितीही ज्ञान देऊन अहंकाराने जर गेलं तर ते पुन्हा मिळवता येत। म्हणून विनंती आहे असत्य लोकांना कळू नये, हे असत्य आहे काय, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार। पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंगा धुंद तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार तुझा दरबार। ते असत्यात गुंतलेली माणसं त्यांना खरं कळणार आहे। जनाई म्हणतात तुझा दरबार धुंद झाला देवा, कसं व्हायचं रे विठ्ठला, कल्पनेची बाधा लागली रे या लोकांना, सुख कसं मिळणार, अरे इथं असत्यच आहे, इथं पोलिसाला चोरानं धरलं, जाग्यावर आले तुम्ही, तुम्ही जाग्यावर आले का, फिरत जा पण येत जा, इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते, बोलत जा, पोलिसाला कोणी धरलं, चोरानं धरलं, पण ह्याला कळावं ना, ह्याला आत्मज्ञान असावं की मी पोलीस आहे, पोलीस काय फक्त वर्दीवर असतो का, पोलीस अरे एवढी प्रॅक्टिस केली, ताकदवान पोलीस तो, त्या पोलिसाने चोराला घाबरून खिशातले पैसे अंगातलं सोनं काढून दिलं, आणि पोलीस घाबरून घरी पळून गेला। बायको म्हणली एवढं घाबरायला काय झालं, म्हणलं काय सांगू तुला, चोरानं धरलं। बायको म्हणली लाज वाटते की तुला सांगायला, अरे पोलीस आहे, माझ्या बापानं पोलीस म्हणून दिला, त्याला कळल्यावर तोंडात शेत घालीन तुझ्या, नांदू द्यायचे नाही मला माझ्या माहेरचे, पोलीस आहे तू, चोराला घाबरून पळाला, म्हणलं मग जीव घातला, त्यांच्याकडे मोठी मोठी हत्यारं होती, म्हणली तुझ्याकडे बंदूक होती ती काय केली, म्हणलं मी लपवली नाही तर त्यांनी ती बी नेली असती, अरे ती लपवाय होती का, इतक्या येड्याला काय करावं कसं सांगावं दादा महाराज, स्वतःचीच किंमत स्वतःला कळत नाही तर लोकांनी त्याची किंमत कशी करावी। महाराज आम्हाला आजच्या पिढीला स्वतःची किंमत कळली पाहिजे, आपलं कुळ कळलं पाहिजे, आपला धर्म कळला पाहिजे, स्वतःची किंमत करत जा, अरे काही लागत नाही रे, स्वतःचं स्टार्टअप चालू करायला, व्यापार करायला, स्वतःचं नाव कमवायला, यश मिळवायला, प्रसिद्धी मिळवायला काही लागत नाही, पैसा तर नाहीच नाही, फक्त डोकं लागतं, विचारांची ताकद लागते, काही लागत